नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, काही शेतकऱ्यांच्या तुरीचे खालचे पानं पिवळे होत आहे आणि पानगळ होत आहे। अशी परिस्थिती ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हा नत्राच्या कमतरतेचा परिणाम असून ज्या वेळी फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते व तुरीला शेंगा लागणं सुरू होतात, शेंगा भरणं सुरू होतात, अशा वेळेस खालच्या पानातील साठवलेलं नत्र हे शेंगा भरण्यासाठी हे वापरले जातं आणि मग पानातलं नत्र कमी झाल्यामुळे तिथे पानं पिवळे पडतात आणि मोठ्या प्रमाणात पानगळ सुद्धा होते। अशा वेळेस जर हा परिणाम तुमच्या शेतामध्ये असेल तर जमिनीतून शक्य झालं तर एकरी 10-15 किलो नत्र युरिया किंवा फवारणीमध्ये आपण जे काही फवारा करतो त्यामध्ये नॅनो युरियाचा वापर करावा। यामुळं नत्राची कमतरता दूर होईल। पाण्याचा ताण पडला असल्यास त्या परिस्थितीनुसार पाण्यासोबत जरी आपण युरिया दिला तरी चालेल, मात्र नत्राच्या कमतरतेमुळं हा झालेला परिणाम आपण भरून काढू शकतो। पाणी देत असाल तर तिथं NPK बूस्ट DX हे जीवाणू खताचा वापर सुद्धा करू शकता, कारण फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता सुद्धा अशा ठिकाणी येऊ शकते। त्यामुळं नॅनो युरिया किंवा युरिया आणि NPK बूस्ट हे जीवाणू खताचा वापर करून या समस्येवर आपण तोडगा काढू शकतो। धन्यवाद।